उद्धव ठाकरे हे राज्यभरात ऑपरेशन टायगर नंतर शिंदे गटावर आणि गद्दार खासदार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असतानाच मुंबईमध्ये त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय भूकंप झालाय. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विजयात महत्वाची भूमिका बजावणारे ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य आणि उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक म्हणवले जाणारे सचिन अहिर यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरलाय. नेमकं या घडामोडींमागचं राजकारण काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र. गेल्या आठवड्यात ठाकरे गटातल्या 6 खासदारांना आपल्या गटात आणल्यानंतर अवघ्या 8च दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का दिलाय. उद्धव ठाकरे विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावरून परतताच कुणाला सुद्धा कानोकानी खबर न लागू देता ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं आणि सचिन अहिर थेट उपसभापती पदाचा अर्ज भरतानाच समोर आलेत. वरळीसारख्या महत्वाच्या मतदारसंघामध्ये प्रभाव असलेला नेता शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर ठाकरे गटातले आणखीन काही आमदार सुद्धा संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी क्रमवार यादी तयार आहे असं सूचक विधान केल्यानं पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीनच राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान या पक्षांतरावर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटलीये. खासदार अरविंद सावंत यांनी सचिन अहिर यांच्यावर जोरदार टीका केली आणि ते असं म्हणाले की ही बंडखोरी नाही तर हा सौदा आहे असा त्यांनी आरोप केलाय. विधान परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपत आल्यानं उपसभापती पदाच्या बदल्यात पक्षांतर झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. विकाऊ आमदारांमुळे लोकशाही धोक्यात येते अशी टीका सावंत यांनी केली आहे. पक्षांतर करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. पण या संपूर्ण प्रकरणातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. सचिन अहिर यांच्यावर कायदा लागू होणार का याची चर्चा सुरू झाली असली तरी सुद्धा विधिमंडळातल्या नियमांचा अभ्यास करूनच ही खेळी झाल्याचं बोललं जात आहे. 10व्या अनुसूचीतल्या परिच्छेद 5 नुसार विधान परिषदेच्या सभापती किंवा उपसभापतीपदी नियुक्त झालेल्या सदस्यांना पक्षांतर बंदी कायद्यातून विशिष्ट परिस्थितीमध्ये सूट मिळते. त्यामुळे उपसभापती पदाची उमेदवारी हा या संपूर्ण राजकीय प्लॅनिंगचा सर्वात महत्वाचा भाग ठरल्याची चर्चा. आता जाणून घेऊयात की कोण आहेत सचिन अहिर. तर कामगार चळवळीमधून राजकारणात आलेले सचिन अहिर हे 3 वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. सचिन अहिर यांनी 1993 साली राष्ट्रीय मिल कामगार संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केलं होतं. सचिवपद सांभाळल्यानंतर पुढे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यांनी माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा युनियन संघटनेचं सुद्धा नेतृत्व केलेलं आहे. 2019 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला. कामगार संघटनांमधली मजबूत पकड, मुंबईतला राजकीय प्रभाव आणि ठाकरे कुटुंबाशी असलेली जवळीक यामुळे त्यांना पक्षात एक विशेष महत्वाचं स्थान होतं. आता त्याच सचिन अहिर यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे ठाकरे गटासाठी हा केवळ एक नेत्याचा प्रवेश नसून मुंबईतल्या राजकीय समीकरणांवर सुद्धा परिणाम करणारा एक मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे सचिन अहिर हे कुख्यात गुंड अरुण गवळी यांचे नात्याने भाचे आहेत. सचिन हे गवळी यांची बहीण आशालता यांचा मुलगा आहे. आशालता यांचं लग्न मोहन गंगाराम बनिया उर्फ अहिर यांच्याशी झालं होतं. ते एअर इंडियामध्ये कामाला. एकूणच काय तर उद्धव ठाकरेंना 8 दिवसात दुसरा मोठा धक्का. पुढे आणखीन काही आमदार फुटण्याचे दावे, पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर सुरू झालेली चर्चा आणि ठाकरे गटात विश्वासू मानला जाणारा नेता हा शिंदे गटात दाखल झाल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय घडामोडींना वेग आलेला.